मुलगा सौरभ सोनवणे याच्या एसआयटी चौकशीच्या नंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांच्या समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे। सत्य परेशान करता है लेकिन पराजित नहीं अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। दररोज वेगवेगळे आरोप होत आहेत असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी संतापही व्यक्त केला आहे। सत्य परेशान करता है, पराजित नाही। त्यामुळं हे चौकशीचा भाग आहे। चौकशीला पूर्ण सामोरं जाणार मी सांगितलं आणि मी त्याला चौकशीला पाठवलं आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे। काल एसआयटी पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती। मी रात्री सकाळी पर्यंत एसआयटीची सर्व टीम माझ्या घरी होती। लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलांपेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे, म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाय। रोज वेगळं उत्तर दिलं जातंय, हे वेगळा प्रश्न केला जातोय। एकदा थार गाडी गेली म्हणलं जातंय, एकदा थार गाडीमध्ये माझा मुलगा होता म्हणलं जातंय, एकदा असं सांगितलं जातंय की नाही त्या मुलांना गाडीत घेऊन घेतला, एकदा सांगितलं जातंय की पोलिसला दाब दिला, एकदा सांगितलं जातं की गुन्हा नोंद करायचा नाही म्हणून त्यांनी सांगितलं। गेल्या क्षणाला मीडिया समोर येऊन मुंबईतून सांगितलं माझा मुलगा याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा। बालपणापासून आता तो 22 वर्षाचा झालाय, त्यामुळे काळापासून पूर्ण व्हिडिओ काढा सोशल मीडियाला कुठं असले तर त्यानं जिथं कुणाला रागावून बघितलेलं जर झालं ना तर मी स्वतः जिथं म्हणेल तिथं जर माफी मागेल।